नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलला माझी स्पर्धा परीक्षा. तर मित्रांनो, लास्ट लेसन जो होता आपला कालचा इंजिनिअरिंग मेकॅनिक्सचा, त्याच्यात आपण काल डिस्कस केलं होतं की आपला जो लॉ ऑफ पॅरेललोग्राम जो आहे, ठीक आहे, त्याच्याबद्दल आपण थोडंसं डिस्कस केलं होतं आणि त्याची जी काही रिझल्टंट कसा फाइंड आउट करायचा आणि जे मॅग्नेट्यूड त्याचं जे रिझल्टंटची डायरेक्शन जी आहे ती कशा पद्धतीने फाइंड आउट करायचं आपण ते काल समजावून घेतलं होतं मित्रांनो. ठीक आहे, तर मग आज जे पाहणार आहोत आपण की लॉ ऑफ पॅरेललोग्रामचे जे फंडामेंटल्स आहे त्याचा यूज करून, ठीक आहे, त्यांच्या फंडामेंटल्स पासून लॉ ऑफ पॅरेललोग्रामच्या एक लॉ जो आहे तो बनलेला आहे, डिराईव्ह केलेला आहे. तो आहे तुमचा ट्रायंगल लॉ. ठीक आहे, काय आहे तुमचा तो ट्रायंगल लॉ. ठीक आहे, तर मग हा ट्रायंगल लॉ काय आहे, ठीक आहे, काय कोणते फंडामेंटल्स जे आहेत या ठिकाणी आपले लॉ ऑफ पॅरेललोग्रामचे यूज केले गेले आहेत, तर ते आज या ठिकाणी आपण समजणार आहोत मित्रांनो. ठीक आहे, तर मग जसं की आपल्याला माहिती होतं, ठीक आहे, लॉ ऑफ पॅरेललोग्राम मध्ये काय होतं तुमचा, ठीक आहे, दोन वेक्टर्स होते तुमचे, करेक्ट, दोन फोर्स वेक्टर्स होते. ठीक आहे, जे मी या ठिकाणी दाखवतोय अशा पद्धतीने. ठीक आहे, काय होत होते ते एकाच पॉइंट पासून ओरिजिनेट होत होते. ठीक आहे, हा फर्स्ट आहे तुमचा क्यू आणि हा काय आहे तुमचा पी. ठीक आहे, तर या दोघांचा रिझल्टंट तुम्हाला मिळत होता हा रिझल्टंट वेक्टर आर. ठीक आहे, रिझल्टंट वेक्टर काय मिळत होता तुम्हाला, आर मिळत होता. ठीक आहे, ठीक आहे, रिझल्टंट वेक्टर काय मिळत होता तुम्हाला या ठिकाणी, हा रिझल्टंट वेक्टर आर मिळत होता तुम्हाला, करेक्ट. तर मग हा रिझल्टंट वेक्टर, मग तुम्हाला सर्वांना माहिती आहे की हे वेक्टर्स कोणते होतील, मग हा परत पी फोर्स होणार आणि हा काय होणार तुमचा क्यू फोर्स होणार. ठीक आहे, तर मग जर या आपला जो होता आणि या दोघं फोर्सेस मधला किती अँगल होता, थिटा होता की नाही, आणि हा जो होता रिझल्टंट विथ पी चा अँगल किती होता तुमचा, अल्फा होता. करेक्ट. तर मग काय होतं की मित्रांनो, जर तुम्ही या ठिकाणी जर तुम्ही फक्त काय कन्सिडर केला की एक ट्रायंगल जो आहे या पॅरेललोग्राम मधला, ठीक आहे, म्हणजे सपोज हा काय होता तुमचा ओ ए बी सी. ठीक आहे, हा असा आहे. ठीक आहे, तर तुम्ही याच्यातला ट्रायंगल ओ ए बी जर कन्सिडर केलात फक्त, ठीक आहे, काय केलात तुम्ही, जर फक्त ट्रायंगल कोणता ओ ए बी जर कन्सिडर केलात, ठीक आहे, सॉरी या ठिकाणी पुन्हा ड्रॉ करतो, ओ ए बी करायचं होतं आपल्याला. ठीक आहे, तर अशा पद्धतीने तुमचा तो ट्रायंगल बनेल. करेक्ट आहे की नाही, अशा पद्धतीने बनेल. काय झाला, ओ ए बी, हा काय झाला तुमचा पी फोर्स. ठीक आहे, आणि हा क्यू आणि हा त्याचा रिझल्टंट आर. ठीक आहे, तर आर झाला हा. ठीक आहे, हा किती होता तुमचा अँगल, अल्फा होता. ठीक आहे, हा जो अँगल होता हा किती होता तुमचा, थीटा. तर हा किती होणार तुमचा 180 मायनस थीटा. ठीक आहे, हा काय थीटा होता की नाही, हॉरिझॉन्टल क्यू फोर्सचा हॉरिझॉन्टल सोबत अँगल किती होता, थीटा होता. तर इथं पण तेच हॉरिझॉन्टल सोबत क्यूचा अँगल थीटा झाला. तर हा किती होणार आतमधला अँगल ओ ए बी, तो होणार 180 मायनस थीटा. ठीक आहे, त्याला मी नाव दिलं काय, बीटा नाव दिलं. ठीक आहे, आणि हा जो आहे अँगल ओ बी ए, त्याला नाव दिलं गामा नाव दिलं. ठीक आहे, तर अशा पद्धतीने तुमचा हा ट्रायंगल बनला मित्रांनो. ठीक आहे, तर लॉ ऑफ जो आहे ट्रायंगल तो काय सांगतो आपल्याला की इट स्टेट्स दॅट इफ द टू फोर्सेस, ठीक आहे, इफ द टू फोर्सेस आर रिप्रेझेंटेड बाय द फोर्स वेक्टर. ठीक आहे, इफ द टू फोर्सेस आर रिप्रेझेंटेड बाय द फोर्स वेक्टर, फोर्स वेक्टरने दाखवले आहेत की नाही आपण. ठीक आहे, आणि ते कसे ठेवलेले आहेत, टिप टू टेल. ठीक आहे, टिप टू टेल, हा फर्स्ट वेक्टर आहे, फर्स्ट वेक्टरचा टिप कोणता, हा इथं झाला. ठीक आहे, जिथं एरो आहे तो टिप. ठीक आहे, आणि हा काय, हा एंड पार्ट काय म्हणतो आपण, याला टेल म्हणतो. ठीक आहे, कसे ठेवले आहेत ते, टिप टू टेल. ठीक आहे, म्हणजे काय झालं, फर्स्ट वेक्टर जो आहे त्याच्या टिप वर काय ठेवलं तुम्ही, सेकंड वेक्टरची काय ठेवली, टेल ठेवलीत. ठीक आहे, तर अशा पद्धतीने ठेवलं. ठीक आहे, तर मग त्यांचा जो रिझल्टंट असतो मित्रांनो, ठीक आहे, त्यांचा रिझल्टंट कसा असतो, त्यांचा रिझल्टंट असतो तुमचा टेल ऑफ द फर्स्ट वेक्टर, ठीक आहे, टू द टिप ऑफ द सेकंड वेक्टर. ठीक आहे, कसा असतो, देअर फोर्स काय रिझल्टंट इज रिप्रेझेंटेड बाय फ्रॉम द टेल ऑफ द फर्स्ट वेक्टर टू द टिप ऑफ द सेकंड वेक्टर. ठीक आहे, तर होप तुम्हाला कळालं असेल. ठीक आहे, मी या ठिकाणी स्टेटमेंट लिहितो, इफ टू फोर्स वेक्टर्स
ठीक है, आर, ठीक है, प्लेस्ड टिप टू टेल, ठीक है, their resultant is the vector directed from tail of first vector to tip of second vector, ठीक आहे. तर हा जो ट्रायंगल लॉ आहे ना मित्रांनो, त्याच्यामध्ये तुम्हाला मॅग्निट्यूड ऑफ रिझल्टंट आणि डायरेक्शन ऑफ रिझल्टंट फाइंड करण्यासाठी तुम्हाला साइन आणि कोसाइन रूल जे आहेत त्यांचा यूज करावा लागतो. ठीक आहे. तर मग रिझल्टंट ऑफ वेक्टर जो आहे मित्रांनो, रिझल्टंट ऑफ वेक्टर ऑफ फोर्सेस, ठीक आहे, त्याचं मॅग्निट्यूड जे आहे तिथं मी या ठिकाणी तो मॅग्निट्यूड, ठीक आहे, मॅग्निट्यूड ऑफ रिझल्टंट ऑफ फोर्सेस ते कसं येणार तुमचं, बाय कोसाइन रूल. ठीक आहे, बाय कोसाइन रूल. ठीक आहे, कोसाइन रूलने तुम्ही ते फाइंड आउट करू शकणार. ते काय राहील मग तुमचं, आर इज इक्वल टू अंडर रूट ऑफ व्हॉट, पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर मायनस 2pq, इथं काय येणार, कॉस बीटा येणार तुमचा. ठीक आहे, बीटा काय आहे, त्या दोघं फोर्स वेक्टर मधला अँगल. ठीक आहे, पण फोर्स वेक्टर मधला अँगल म्हणजे तुम्हाला आता या ठिकाणी थीटा पण दिसतोय आणि बीटा पण दिसतोय. ठीक आहे, तर मग तुम्ही म्हणणार की सर कोणता घ्यायचा. ठीक आहे, ज्या पद्धतीने तुम्हाला ट्रायंगल लॉ दिला आहे तशा पद्धतीने जर तुमचा जो काय म्हणतात ट्रायंगल बनेल, ठीक आहे, तेव्हा मग तुमच्या त्या दोघं फोर्सेस मधला जो अँगल राहील तो काय राहील तुमचा, बीटा राहील, आणि तोच तुम्हाला घ्यायचा आहे या ठिकाणी. ठीक आहे, थीटा नाही घ्यायचा. ठीक आहे, जर तुम्ही या ठिकाणी घेतला तर तुमचा या ठिकाणी ट्रायंगल बनतो आहे का, ट्रायंगल नाही बनणार. ठीक आहे, जर तुम्ही अप्पर ट्रायंगल जरी तुम्ही पाहिलात तर त्या केसमध्ये पण तुम्ही पाहू शकता. ठीक आहे, काय आहे, टिप ऑफ, या ठिकाणी तुमचा क्यू काय होणार, फर्स्ट वेक्टर होणार, आणि पी काय होणार तुमचा सेकंड वेक्टर. ठीक आहे, टिप ऑफ फर्स्ट वेक्टर दॅट इज क्यू. ठीक आहे, त्याच्यावर तुमची काय आहे, टेल ऑफ सेकंड वेक्टर पी आहे की नाही. ठीक आहे, आणि तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात की फर्स्ट वेक्टरच्या टेल पासून रिझल्ट सुरू होतोय आणि तो कुठे जाऊन एंड होतोय, तो तुमचा टिप ऑफ फर्स्ट वेक्टरला जाऊन एंड होतोय. ठीक आहे, तर मग अशा ठिकाणी तुमचा हा पण काय राहील, हा पण अँगल कोणता राहील तुमचा, बीटा राहील. ठीक आहे, हा तो पण कोणता अँगल राहिला असता, तोही बीटाच अँगल राहिला असता मित्रांनो. ठीक आहे, तर होप तुम्हाला सर्वांनी या गोष्टी समजल्या असतील. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर मित्रांनो डायरेक्शन जी आहे, डायरेक्शन फाइंड आउट करण्यासाठी तुम्हाला जे यूज करायचं आहे, डायरेक्शन रिझल्टंटची जी आहे त्याच्यासाठी तुम्हाला यूज करायचं आहे कोसाइन रूल. ठीक आहे, डायरेक्शन ऑफ रिझल्टंट, त्याच्यासाठी यूज करायचं आहे तुम्हाला साइन रूल, सॉरी. ठीक आहे, त्याच्यासाठी यूज करायचं आहे साइन रूल. ठीक आहे, तर साइन रूल काय आहे तुमचा, ठीक आहे, पी आपण मी पहिले या ठिकाणी लिहून होतो, साइन गामा, ठीक आहे, इज इक्वल टू क्यू अपॉन साइन अल्फा इज इक्वल टू आर अपॉन साइन बीटा. ठीक आहे, तर हा साइन रूल काय आहे. ठीक आहे, पुढे जाऊन तुम्हाला हीच गोष्ट जी आहे तुम्हाला ती लॅमेस थेरम मध्ये शिकायची आहे की जो आहे साइन रूल काय आहे. ठीक आहे, तर मग तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात की काय आहे तुमचा या ठिकाणी पी अपॉन साइन गामा. ठीक आहे, पीच्या समोरचा अँगल कोणता आहे तुमचा, गामा. पीच्या एक्झॅक्टली समोर. ठीक आहे, असं जाणार तुम्ही. ठीक आहे, पीच्या उरलेल्या दोन साइड असतात, त्या दोघांमधला अँगल किती, गामा आला. ठीक आहे, क्यू. ठीक आहे, क्यूच्या समोरच्या दोन साइड कोणत्या, ठीक आहे, आर आणि पी. ठीक आहे, तर त्या दोघांमधला अँगल किती आहे तुमचा, अल्फा, तर त्याचा क्यू अपॉन साइन अल्फा लिहिला. आरच्या अपोजिट अँगल कोणता, बीटा. ठीक आहे, बीटाचा तुम्ही अपॉन साइन बीटा लिहिला. तर अशा पद्धतीने हा काय होऊन जातो, तुम्हाला पी माहिती आहे. ठीक आहे, साइन गामा माहिती आहे, क्यू माहिती आहे, साइन अल्फा माहिती आहे, साइन बीटा माहिती असणार आहे. तुम्हाला काय फाइंड आउट करायचं आहे, रिझल्टंट जो आहे, सॉरी रिझल्टंट जो आहे, रिझल्टंट पण तुम्ही या ठिकाणी फाइंड आउट करून घेणार. तुम्हाला काय फाइंड आउट करायचं आहे, बीटा फाइंड आउट करायचं आहे मित्रांनो. ठीक आहे, बीटा किंवा तुम्हाला कोणताही दोन अँगल तुम्हाला माहिती असेल आणि त्याच्यावरून तुम्हाला काय फाइंड आउट करायचे आहे, तुम्हाला जी डायरेक्शन जी मिळणार आहे ती तुम्हाला फाइंड आउट करायची आहे मित्रांनो. ठीक आहे, तर होप तुम्हाला ह्या ज्या गोष्टी आहेत ट्रायंगल लॉ बद्दलच्या ज्या गोष्टी होत्या त्या तुम्हाला समजल्या असतील.
ठीक आहे. तर मग आता ट्रँगल लॉच काय मित्रांनो एक्सटेन्शन केलं आणि त्याच्यानंतर तुम्हाला एक लॉ मिळाला. ठीक आहे. काय झालं की तो लॉ कोणता आहे ते समजण्याआधी आपण परत जे आहे आपले जे फोर्सेस जे आहेत ते थोडेसे समजून घेऊया. ठीक आहे. काय होता हा तुमचा पी फोर्स होता. ठीक आहे. त्याच्यानंतर मग हा कोणता होता तुमचा क्यू होता. ठीक आहे. ठीक आहे. काय होता हा तुमचा क्यू फोर्स होता. ठीक आहे. या दोघांचा रिझल्टंट तुम्ही या ठिकाणी ड्रॉ केला होता अशा पद्धतीने. ठीक आहे. रिझल्टंट होता. ठीक आहे. आता या ठिकाणी मी ठीक आहे रिझल्टंट आरच राहू देतो. ठीक आहे. R1 देतो मी या ठिकाणी नाव. ठीक आहे. तर याच्यानंतर जर तुम्ही फाइंड आउट केला ठीक आहे आणि जर तुमचे जे आहे बॉडी सिस्टम ऑफ बॉडीवर जी आहे तुमची सिस्टम ऑफ फोर्सेस त्याच्यावर तुम्ही अजून काय केलं त्या बॉडीवर अजून एक एक्स्ट्रा फोर्स लावला. ठीक आहे. PQR नंतर ठीक आहे या ठिकाणी मी लावतो S फोर्स लावतोय. ठीक आहे. सपोज S फोर्स अशा पद्धतीने लावला आहे. ठीक आहे. हा काय आहे तुमचा S फोर्स आहे. ठीक आहे. तर S फोर्स जर तुम्ही फाइंड आउट करण्याचा प्रयत्न केला या दोघांचा R1 आणि S चा जर रिझल्टंट फाइंड आउट करण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की तुमचा जो ट्रायंगल लॉ जो आहे तो या ठिकाणी ऍप्लिकेबल होऊ शकतो. कारण काय आहे तुमचा R1 काय होईल या वेळेस मग R1 तुमचा काय होणार तुमचा फर्स्ट वेक्टर होणार. ठीक आहे. त्याच्या टिपवर काय आहे तुमचा सेकंड वेक्टरचा जो आहे त्याची टेल आहे. ठीक आहे. तर मग या दोघांचा रिझल्टंट तुम्ही जर फाइंड आउट केला तर तुम्हाला काय होईल तुम्हाला जो रिझल्टंट जो आहे तो R1 च्या टेल पासून सुरू होईल आणि एचच्या टिप पर्यंत जाऊन संपेल. ठीक आहे. तर तो होईल तुमचा R2. ठीक आहे. या दोघांचा R1 आणि S चा जर रिझल्टंट फाइंड केला तर तुम्हाला R2 मिळेल. ठीक आहे. सिमिलरली तुम्ही काय केलात ठीक आहे अजून एक फोर्स ऍड केलात. ठीक आहे. अजून एक काय फोर्स ऍड केला तुम्ही सपोज तो आहे तुमचा T. ठीक आहे. तर मग काय होणार परत मग तुमचं सिमिलरली R2 आणि T चा रिझल्टंट परत तो पण ट्रायंगल लॉ व्हॅलिड करत आहेत ते दोघंही फोर्सेस. ठीक आहे. मग काय होणार तुमचं या ठिकाणी ठीक आहे हा होईल तुमचा R3. ठीक आहे. तर अशा पद्धतीने जर तुम्ही फाइंड आउट करत गेलात ठीक आहे अजून एक फोर्स घेतला सपोज मी. ठीक आहे U फोर्स. ठीक आहे. आणि त्याचं काय होणार परत मग इथून स्टार्ट होणार. ठीक आहे. हा झाला तुमचा R4. ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्ही जर पाहत गेलात तर तुम्हाला काय एक पॉलिगॉन जो आहे तो फॉर्म होताना मिळणार आहे मित्रांनो. ठीक आहे. तर या पॉलिगॉन लॉ मध्ये तुम्हाला काय करायचं आहे एव्हरी फोर्स जे आहे ठीक आहे काय आहेत एव्हरी फोर्स वेक्टर जो आहे तुम्हाला काय करायचं आहे ठीक आहे जो आहे तुमचा प्रिव्हियस वेक्टर जो आहे ठीक आहे प्रिव्हियस वेक्टर इथं तुमचा कोणता होता Q त्याच्या टिप पासून तुम्हाला स्टार्ट करायचं आहे. ठीक आहे. त्याच्या टिप पासून स्टार्ट केला इथं प्रिव्हियस वेक्टर Q होता Qच्या टिप पासून स्टार्ट केला. ठीक आहे. नवीन फोर्स वेक्टर जो आहे T तो कशापासून Sच्या टिप पासून स्टार्ट केला. U कशापासून Tच्या टिप पासून स्टार्ट केला. तर अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचे आहे ते फोर्सेस जे आहेत ते स्टार्ट करायचे आहेत आणि तुम्हाला काय रिझल्टंट तो फाइंड आउट करायचा आहे मित्रांनो या ठिकाणी. ठीक आहे. तर होप तुम्हाला सर्वांना हे जे डिस्कशन आहे ते कळालं असेल. ठीक आहे. जो तुमचा ट्रायंगल लॉ आहे आणि पॉलिगॉन लॉ आहे तो कशा पद्धतीने आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर मग कोसाइन रूल काय आहे साइन रूल काय आहे रिझल्टंट जो आहे तो कशा पद्धतीने फाइंड आउट करू शकतो. ठीक आहे. तर बरेचसे जे मित्र राहतात आपले त्यांना कन्फ्युजन राहतं मित्रांनो की जो साइन रूल आहे ते याच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी काय करून घेतात की रिझल्टंट फाइंड आउट करण्यासाठी आपला जो लॉ ऑफ पॉलिगॉन होता त्याच्यामध्ये इथं काय होतं 2PQ cos थीटा होता मित्रांनो. ठीक आहे. या ठिकाणी काय होता हा अँगल होता. ठीक आहे. पॉलिगॉन मधला जो अँगल होता तो होता. ठीक आहे. पण यावेळेस काय घेणार आहे आपण ट्रायंगल लॉ मध्ये तुम्हाला जो ट्रायंगल मधला जो आहे ठीक आहे ट्रायंगल फॉर्म झाल्यानंतर तुमचा जो P आणि Q मधला फोर्सेस मधला जो अँगल आहे तोच तुम्हाला या ठिकाणी घ्यायचा आहे मित्रांनो. ठीक आहे. इतर दुसरी कोणती जेव्हा तुम्ही पॅरॅलेलोग्राम घेणार तेव्हा पॅरॅलेलोग्राम मध्ये जे फोर्सेस आहेत तुमचे P आणि Q त्यांच्यामधला जो अँगल जो आहे पॅरॅलेलोग्रामचा तो घ्यायचा आहे आणि ट्रायंगल लॉ मध्ये काय घ्यायचं P आणि Q मधला जो ट्रायंगल मधला जो अँगल आहे तो घ्यायचा आहे. ठीक आहे. आणि फक्त काय पॅरॅलेलोग्राम मध्ये तुमचं इथं +2PQ cos थीटा येतं आणि इथं काय ना ट्रायंगल लॉ मध्ये -2PQ cos बीटा येतं मित्रांनो. याकडे जे आहे याकडे तुम्हाला खास गरज द्यायची लक्ष द्यायची गरज आहे मित्रांनो. ठीक आहे. नाहीतर बरेचसे मित्र काय करतात आपले की पॅरॅलेलोग्राम जो राहतो ते -cos बीटा घेऊन घेतात आणि तो तेव्हा मग ते काय करतात की हा जो अँगल आहे हा इथला जो अँगल आहे तो घेऊन घेतात. ठीक आहे. म्हणजेच काय घेतात ते बीटा घेऊन घेतात. ठीक आहे. +2PQ cos बीटा घेणार तर तुमचा आन्सर ते काय होऊन जाणार ते चेंज होऊन जाणार मित्रांनो. ठीक आहे. तर तुम्हाला थीटा आणि बीटा मध्ये काय करायचं आहे तुम्हाला लक्ष देण्याची खूप गरज आहे मित्रांनो. ठीक आहे. तर मग आता त्याच्यानंतर जे आहे नेक्स्ट जी कन्सेप्ट आपण डिस्कस करणार आहोत आजच्या लेसन मध्ये ती असणार आहे तुमची रिझोल्युशन ऑफ फोर्सेस. ठीक आहे. कंपोजिशन ऑफ फोर्सेस जे आहे मित्रांनो आपण ते लास्ट लेसन मध्ये डिस्कस केलं होतं की कंपोजिशन ऑफ फोर्सेस काय असतं. ठीक आहे. कंपोजिशन ऑफ फोर्सेस मध्ये तुम्ही काय पाहिलं होतं की तुमचे जे फोर्सेस जे होते ठीक आहे
जे तुमची सिस्टम ऑफ फोर्सेस जी होती तुम्ही त्याला कशामध्ये कन्वर्ट केलं होतं, तुम्ही एका फोर्समध्ये कन्वर्ट केलं होतं. ठीक आहे. तर आता जे पाहणार आहोत रिझोल्युशन ऑफ फोर्सेस, ठीक आहे, मी या ठिकाणी फोर्सेस. ठीक आहे. तर त्याच्यात काय करायचं आहे तुम्हाला, रिझोल्युशन ऑफ फोर्सेसमध्ये तुम्हाला करायचं आहे की तुमचे जे फोर्सेस जे आहेत, ठीक आहे, जो रिझल्टंट फोर्स जो आहे, ठीक आहे, रिझल्टंट फोर्सला तुम्हाला काय डिफरंट फोर्सेसमध्ये काय करायचं आहे, तुम्हाला रिझॉल्व्ह करायचं आहे. ठीक आहे. तुमचे जे बाकीचे जे फोर्सेस असणार आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, त्याला रिझॉल्व्ह करायचं आहे. ठीक आहे. म्हणजे एका फोर्सचे 1 तीर 2 निशाण, म्हणजे एका याचे 2 भाग करायचे आहेत, 2 तुकडे करायचे आहेत तुम्हाला. ठीक आहे. अशा पद्धतीने ती जी प्रोसेस जी राहते त्यालाच काय म्हणतो, ठीक आहे, ज्याची कॉम्पोनंट जे असतात आपल्याला फोर्सेसचे नंबर ऑफ कॉम्पोनंट्स फाइंड आउट करायचे असतात त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो, रिझोल्युशन म्हणतो मित्रांनो. ठीक आहे. द प्रोसेस ऑफ फाइंडिंग नंबर ऑफ कॉम्पोनंट्स. ठीक आहे. जे काय राहतात तुमचे, मी या ठिकाणी लिहितो. ठीक आहे. प्रोसेस ऑफ फाइंडिंग number of components ठीक है, प्रोसेस ऑफ फाइंडिंग नंबर ऑफ components of force. ठीक है, which will have same effect as of single given force. ठीक आहे. म्हणजे जसं की काय आहे, तुमचा एक फोर्स जो आहे, ठीक आहे, एक फोर्स आहे तुमचा. ठीक आहे. सपोज मी या ठिकाणी एक फोर्स ड्रॉ करतो. ठीक आहे. सपोज हा काय आहे, हा तुमचा आर फोर्स आहे. ठीक आहे. तो काय झाला आहे, इट इज ऍक्टिंग ऑन अ बॉडी. ठीक आहे. हा काय करतोय, एका बॉडीवर ऍक्ट करतोय मित्रांनो. ठीक आहे. तर मग त्याच्यानंतर काय होणार आहे की तुमचे जे आहेत याचे असे काय 2 किंवा असे नंबर ऑफ कॉम्पोनंट्स त्याचे फॉर्म होऊ शकतात. ठीक आहे. पण त्या नंबर ऑफ कॉम्पोनंट्स ऑफ फोर्सेसमुळे, ठीक आहे, त्या फोर्सेसच्या कॉम्पोनंट्समुळे तुमचं काय आहे की ते जे आहे त्या बॉडीवरचा जो इफेक्ट आहे आरमुळे तो चेंज नाही झाला पाहिजे. ठीक आहे. जरी आर नसेल लागत राहिला पण त्या डिफरंट फोर्सेसमुळे काय आहे, तुमचा जो इफेक्ट जो होणार होता आरचा तो तुमचा या ठिकाणी चेंज नव्हता व्हायला पाहिजे. ठीक आहे. तर तशा पद्धतीचे जे फोर्सेस राहतात, ती जी प्रोसेस राहते त्याला काय म्हणतो आपण, रिझोल्युशन ऑफ फोर्सेस म्हणतो. ठीक आहे. रिझोल्युशन ऑफ फोर्सेस म्हणतो. ठीक आहे. मग या ठिकाणी सपोज हा आहे तुमचा F2 आणि हा आहे तुमचा F1. ठीक आहे. या रिझल्टंट F2 चा रिझल्टंट सोबतचा अँगल आहे तुमचा बीटा, याचा आहे सपोज अल्फा. ठीक आहे. याचा काय आहे तुमचा अँगल अल्फा आहे. ठीक आहे. जर तुम्ही अशा पद्धतीने ड्रॉ करू शकतात किंवा काय जो आपला ट्रायंगल फॉर्म होतो, ठीक आहे, तशा पद्धतीने तुम्ही ड्रॉ करू शकतात. ठीक आहे. तशा पद्धतीने तुम्ही ड्रॉ करू शकतात. ठीक आहे. हा काय झालं तुमचा पी क्यू, करेक्ट. तर अशा पद्धतीने तुम्ही फाइंड आउट करू शकता. ठीक आहे. हा अँगल किती होईल मग तुम्हाला मला सांगायचं आहे. ठीक आहे. याचा हा अँगल किती असेल तुम्हाला मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट सेक्शन करून तुम्हाला सांगायचं आहे मला. ठीक आहे. सो दॅट तुम्हाला कळतं आहे की नाही तेही मला कळेल. ठीक आहे. हा काय होईल तुमचा रिझल्टंट होणार आर. ठीक आहे. मग या प्रोसेसमध्ये काय केलं आपण, जो तुमचा फोर्स जो होता, ठीक आहे, फोर्स आर जो होता त्याला आपण काय 2 कॉम्पोनंट्स मध्ये रिझॉल्व्ह केलं, पी आणि क्यू. ठीक आहे. जे किती अँगल बनवत होते रिझल्टंट सोबत, अँगल F1 किती बनवत होता, सॉरी पी आणि क्यू केलं, हा काय आहे F1 आणि हा तुमचा असणार आहे F2. ठीक आहे. आणि हा जो अँगल आहे हा तुम्हाला फाइंड आउट करायचा आहे. ठीक आहे. एक्सटर्नल अँगल आहे तो तुम्हाला फाइंड आउट करायचा आहे. जर तुम्हाला नसेल कळत तर तुम्ही जो आहे ट्रायंगल लॉचा जो पार्ट आहे तिथं जाऊन परत तुम्ही ही फाइंड आउट करू शकता की तिथं आपण थिटा जो होता तो कशा पद्धतीने फाइंड आउट केला होता. ठीक आहे. तर मग त्याच्यानंतर जे आहे की काय आहे याच्यात काय आहे, द फोर्स आर काय झाला, हा तुमचा 2 कॉम्पोनंट्स मध्ये रिझॉल्व्ह झाला. ठीक आहे. जे किती अँगल बनवत आहे तुमचा आर रिझल्टंट सोबत F1 जो आहे अल्फा अँगल बनवतो आहे आणि F2 किती बनवत आहे रिझल्टंट सोबत बीटा अँगल बनवत आहे. ठीक आहे. किती अँगल बनवत आहे, बीटा अँगल बनवत आहे. ठीक आहे. तर मग सिमिलरली काय आहे, जर तुम्ही काय केलात, ठीक आहे, जर तुम्ही काय केलात, तुमच्याकडे काय आहे एक फोर्स आहे. ठीक आहे. रिझल्टंट परत मी काय करतो, रिझल्टंट जो आहे तो अशाच पद्धतीने ड्रॉ करतो आहे. ठीक आहे.
रिझल्टंट जो आहे रिझल्टंट जो आहे तो आर. ठीक आहे. त्याच्यानंतर मग काय आहे तुमच्या परत मग इथे या ठिकाणी मी काय केला, जे दोन फोर्सेस जे आहेत, ठीक आहे, ज्या दोन फोर्सेस मध्ये रिझॉल्व केला आहेत, हा आहे तुमचा F2, हा आहे F1. ठीक आहे. तर हा जो आहे मित्रांनो, या दोघं फोर्सेस मधला अँगल किती ठेवलेला आहे मी, F1 आणि F2 हा आहे तुमचा 90 डिग्री. ठीक आहे. कसे ठेवले आहेत, 90 डिग्री. ठीक आहे. आणि R चा F1 सोबत अँगल आहे थीटा. ठीक आहे. तर मग F2 आणि R मधला अँगल किती राहील, 90 मायनस थीटा राहील की नाही. ठीक आहे. तर मग जे आहे आपलं ट्रायंगल लॉ नुसार जर तुम्ही ते ड्रॉ करण्याचा प्रयत्न केला तर कशा पद्धतीने बनेल तुमचा, अशा पद्धतीने तुमचा R बनेल. ठीक आहे. त्याच्यानंतर मग हा F2, हा F1, करेक्ट. आणि त्याच्यानंतर मग हा थीटा आणि हा काय असणार आहे तुमचा R. ठीक आहे. हा R असणार आहे. ठीक आहे. तर होप तुम्हाला सर्वांना कळत असेल. तर मग या केसमध्ये काय झालं की तुम्ही जो R जो होता, ठीक आहे, R जो होता, R ला तुम्ही काय केलं, दोन कॉम्पोनंट्स मध्ये काय केलं तुम्ही, रिझॉल्व केलं. ठीक आहे. R ला दोन कॉम्पोनंट्स मध्ये तुम्ही रिझॉल्व केलं. ठीक आहे. कोणते कोणते दोन कॉम्पोनंट्स, F1 आणि F2. ठीक आहे. F1 आणि F2 मध्ये तुम्ही कन्वर्ट केलं त्यांना. ठीक आहे. त्याच कॉम्पोनंट्सचं काय म्हटलं तुम्ही, रेक्टँग्युलर कॉम्पोनंट्स मधलं. ठीक आहे. काय म्हटलं तुम्ही, रेक्टँग्युलर कॉम्पोनंट्स मधलं. ठीक आहे. कारण काय झालं की तुम्ही काय केलं, सपोज ही कोणती झाली तुमची, एक्स डायरेक्शन मध्ये कन्वर्ट केलं का तुम्ही, याला एक्झॅक्टली एक्स डायरेक्शन मध्ये कन्वर्ट केलं F1 ला. ठीक आहे. म्हणजे हा काय झाला तुमचा Fx बोलू शकता तुम्ही, एक्स डायरेक्शन मध्ये कन्वर्ट केलं. हा जो आहे वाय डायरेक्शन मध्ये केलं. ठीक आहे. स्ट्रेट वाय डायरेक्शन मध्ये. ठीक आहे. तर F2 काय झाला तुमचा, Fy बोलू शकतात तुम्ही. ठीक आहे. सिमिलरली तुम्ही या ठिकाणी लिहू शकतात Fy आणि हा काय होईल तुमचा Fx होईल. ठीक आहे. तर मग काय झालं, तुम्ही जो तुमचा रिझल्टंट फोर्स जो आहे, ठीक आहे, त्याला तुम्ही काय Fx आणि Fy या दोन रेक्टँग्युलर कॉम्पोनंट्स मध्ये तुम्ही काय केलं, त्याला कन्वर्ट केलं. ठीक आहे. तर मग हे रेक्टँग्युलर कॉम्पोनंट्स जे आहेत मित्रांनो, रेक्टँग्युलर कॉम्पोनंट्स म्हणजे काय नेमकं ते आपल्याला आता या ठिकाणी समजून घ्यायचं आहे. ठीक आहे. रेक्टँग्युलर कॉम्पोनंट्स काय असतात, रेक्टँग्युलर कॉम्पोनंट्स. ठीक आहे. जर तुम्ही काय केलं मित्रांनो, ठीक आहे, तुमचा जो फोर्स जो आहे, ठीक आहे, त्या फोर्स इज रिझॉल्व्ड इन टू कॉम्पोनंट्स. ठीक आहे. किती कॉम्पोनंट्स मध्ये, टू कॉम्पोनंट्स मध्ये तुम्ही रिझॉल्व्ह केला. ठीक आहे. आणि ते कसं केलं, अलॉंग एक्स अँड वाय ऍक्सिस. ठीक आहे. एक्स आणि वाय ऍक्सिसच्या अलॉंग तुम्ही रिझॉल्व्ह केला एका फोर्सला. ठीक आहे. F फोर्स आहे तुमचा, त्याला काय केलं तुम्ही, अलॉंग एक्स आणि वाय डायरेक्शन मध्ये तुम्ही काय केलं, रिझॉल्व्ह केलं. तर त्याच्यानंतर तुमचे जे काही कॉम्पोनंट्स राहतात मित्रांनो, Fx आणि Fy, ठीक आहे, त्यांनाच काय म्हणतो आपण रेक्टँग्युलर कोऑर्डिनेट्स म्हणतो. ठीक आहे. त्यांनाच काय म्हणतो आपण, रेक्टँग्युलर कोऑर्डिनेट्स म्हणतो आपण या ठिकाणी. ठीक आहे. तर मग ते जे राहतात मित्रांनो, हे रेक्टँग्युलर कोऑर्डिनेट्स रेक्टँग्युलर कॉम्पोनंट्स जे आहेत, ठीक आहे, काय म्हणतो आपण त्यांना, रेक्टँग्युलर कॉम्पोनंट्स म्हणतो, नॉट कोऑर्डिनेट्स. ठीक आहे. रेक्टँग्युलर कॉम्पोनंट्स म्हणतो. तर रेक्टँग्युलर कॉम्पोनंट्स जे आहेत फोर्स F चे, ठीक आहे, ते कसे फाउंड केले जातात, तुम्हाला ते युजिंग लॉ ऑफ पॅरलेलोग्राम यूज करून फाइंड आउट केले जातात. ठीक आहे. तर लॉ ऑफ पॅरलेलोग्राम मध्ये तुम्हाला सर्वांना माहिती आहे. ठीक आहे. रिझल्टंट काय असतो तुमचा, ठीक आहे, काय असतो, F1 स्क्वेअर प्लस F2 स्क्वेअर. ठीक आहे. प्लस 2 F1 F2 कॉस थिटा. ठीक आहे. कॉस थिटा असतो की नाही. ठीक आहे. तर कॉस थिटा जो असतो आपला किती असतो, तर दोघं फोर्स मधला अँगल किती असतो तुमचा, तो 90 डिग्री असतो की नाही. ठीक आहे. तर तो 90 डिग्री म्हणजे तुमचा किती झाला, कॉस 90 काय झाला तुमचा 0 झाला. ठीक आहे. म्हणजेच काय झालं, रेक्टँग्युलर कॉम्पोनंट्स म्हणजेच काय झालं तुमचं, एक्स आणि वाय डायरेक्शन मध्ये अँगल किती राहतो, 90 डिग्री राहतो की नाही. ठीक आहे. म्हणजे अलॉंग एक्स डायरेक्शन तुमचा Fx कॉम्पोनंट राहील, अलॉंग वाय डायरेक्शन तुमचा Fy कॉम्पोनंट राहणार आहे. ठीक आहे. त्या दोघांमधला अँगल किती राहणार आहे तुमचा, 90. तर थिटा किती होईल, 90 होणार. ठीक आहे. तर मग रिझल्टंट R काय होणार तुमचा, या ठिकाणी R विल बिकम व्हॉट, युअर अंडर रूट ऑफ F1 स्क्वेअर प्लस F2 स्क्वेअर. करेक्ट आहे की नाही. ठीक आहे. काय बनणार तुमचा रिझल्टंट ऑफ F1 स्क्वेअर प्लस F2 स्क्वेअर बनणार. करेक्ट. तर मग काय होईल तुमचं या ठिकाणी, तुम्ही या ठिकाणी बोलू शकतात मग. ठीक आहे. काय होणार तुमचा R स्क्वेअर काय होईल तुमचं या ठिकाणी, F1 स्क्वेअर प्लस F2 स्क्वेअर. R स्क्वेअर इज इक्वल टू F1 स्क्वेअर प्लस F2 स्क्वेअर. करेक्ट आहे की नाही. ठीक आहे.
अशा पद्धतीने बनेल तुमचं. ठीक आहे. तर मग काय होतं की तुम्ही जेव्हा ते फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करतात, ठीक आहे, तर तेव्हा तुम्हाला एक रिलेशन मिळतं तुम्हाला. ठीक आहे, Fx आणि Fy मधलं. ठीक आहे, F1 किंवा Fx Fy पण बोलू शकतात. ठीक आहे. तर मग तुम्हाला हे जर फाइंड आउट करायचं आहे, ठीक आहे, रिझल्टंट मध्ये कन्वर्ट करायचं आहे, जर तुम्ही या ठिकाणी काय Fx च्या जागेवर तुम्ही काय लिहिलात, Fx च्या जागेवर जर तुम्ही काय लिहिलात, r cos स्क्वेअर लिहिलात. ठीक आहे. ठीक आहे, आर स्क्वेअर कॉस स्क्वेअर थिटा येऊन. ठीक आहे. Fx च्या जागेवर तुम्ही काय, त्याचा कॉम्पोनंट काय येणार, आर कॉस थिटा येतो. ठीक आहे. आणि याचा काय येतो, आर साइन थिटा. ठीक आहे. जर तुम्ही पुट केलात तर काय होईल, प्लस आर स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा. ठीक आहे. तर मग आर स्क्वेअर काय येणार तुमचा, कॉमन येणार. ठीक आहे. याच्यात मग काय येणार, कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा. ठीक आहे. तर मग काय होईल तुमचा हा आर स्क्वेअर होणार. ठीक आहे. ही व्हॅल्यू तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे की काय होईल, ती 1 होईल. ठीक आहे. सो त्याच्यामुळे तुम्हाला प्रूव्ह झालं आहे की काय असतात, Fx काय असतो तुमचा आर कॉस थिटा असतो आणि Fy काय असतो तुमचा आर साइन थिटा असतो. ठीक आहे. Fx जो हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट असतो तो काय असतो, कॉस थिटा कॉम्पोनंट ऑफ आर. ठीक आहे. आणि Fy काय असतो तुमचा साइन थिटा कॉम्पोनंट ऑफ तो जो काय असतो तुमचा, ज्या फोर्सला तुम्ही रिझॉल्व्ह करता आहे त्याचा घेणार तुम्ही. ठीक आहे. तर होप तुम्हाला सर्वांना जे आहे मित्रांनो आजचं लेसन जे आहे ते समजलं असेल. ठीक आहे. तर खरं तर आजच्या लेसन मध्ये आपण जे मी तुम्हाला बोललो होतो लास्ट लेसन मध्ये की काही क्वेश्चन्स जे आहेत प्रॅक्टिस करूया, पण ते काही करू शकलो नाही कारण ह्या ज्या काही इम्पॉर्टंट गोष्टी होत्या त्या तुम्हाला समजणं अतिशय महत्त्वाचं होतं मित्रांनो. ठीक आहे. तर ह्या सर्व गोष्टी आपण आजच्या लेसन मध्ये डिस्कस केल्या आणि तर जे आहे बाकीच्या ज्या गोष्टी आहेत आपल्या त्या आपण नेक्स्ट लेसन मध्ये आपण डिस्कस करूया आणि तेव्हा आपण जे क्वेश्चन्स जे आहेत त्यांची प्रॅक्टिस करणार आहोत मित्रांनो नेक्स्ट लेसन मध्ये. ठीक आहे. तर तोपर्यंत थँक्यू फॉर वॉचिंग आणि राहा आपल्यासोबत अशाच पद्धतीने नेक्स्ट लेसन मध्ये जेव्हा आपण जिथं आपण काय करूया, क्वेश्चन्स जे आहेत आपले ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करूया. थँक्यू फॉर वॉचिंग. आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.